आज मार्केटमध्ये एक अशी चाल होऊ शकते ज्यामध्ये 90% ट्रेडर चुकीच्या बाजूला अडकू शकतात. पण जर तुम्हाला स्मार्ट मनी कुठे लिक्विडिटी घेऊ शकते, चेंज ऑफ कॅरेक्टर नेमका कुठे तयार होऊ शकतो आणि खरी एंट्री तुम्ही कुठे घेऊ शकता, जर हे तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला आपण चार्ट बघूया. नमस्कार मित्रांनो, मी निकेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. दररोज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं प्राइस ऍक्शन, लिक्विडिटी, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट वापरून मार्केट ट्रेंड कुठे आहे, ट्रेड कसे घ्यायचे हे सांगतो. आज ग्लोबल मार्केटवर मिक्स सिग्नल आहे, त्यामुळे इंडियन मार्केट सुद्धा थोडं मिक्स बिहेव करत आहे. जर तुम्ही बघितलं तर मार्केट झिकझॅक थोडं मोडमध्ये आहे. आजच्या महत्त्वाच्या लेवल जर तुम्ही बघितल्या तर आजची लेवल होती 24,265 आणि खाली सपोर्ट आहे 24,137, राऊंड फिगर 24,130 असं पण आपण पकडू शकतो. आणि खालची लेवल आहे त्याच्या 24,954. आता ह्या फक्त मागच्या प्रिव्हियस डे लो किंवा हायच्या लेवल पकडलाय. आणि ही जी मेजर रेजिस्टन्स आहे 24,970, तर ती बॅक साईडला तुम्ही चेक करू शकता, इथे आहे. ह्या लेवल आपल्याला ह्या इंडिकेटरवरून तुम्ही टाकू शकता. आणि मी ट्रेंड चेक केला आहे तर मार्केट 15 मिनिटावर बुलिश ट्रेंडमध्ये आहे. बुलिश ट्रेंडमध्ये असल्यामुळे मी चेंज ऑफ कॅरेक्टर फक्त बुलिश पकडणार आहे, बेरिश पकडणार नाही. कारण मार्केट तुम्हाला जेव्हा ट्रॅप करतं तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर निगेटिव्ह तुम्हाला दाखवू शकतं. पुट साईडला जेव्हा पुट साईडला तुम्ही एंट्री करता त्याच्यानंतर मार्केट तुमच्या अपोज म्हणजे लिक्विडिटी घेऊन त्याच्या अपोजला मार्केट निघतं. आता मार्केट जर तुम्ही 15 मिनिटावर बघितले असेल, इथे डाऊन साईडला आलं आहे. त्याच्यानंतर आता एक बुल साईडला एंट्री होती, ती कुठे होती ते दाखवतो. चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही बघितलं. आता ह्या लेवल थोडी मी शिफ्ट करून घेतो. बघा मार्केट डाऊन साईड गेलं, एक वरती परत डाऊन साईड, परत वरती परत डाऊन साईड. ठीक आहे, इथे अप साईड दिली, पण थोडं रिट्रेसमेंट आल्यानंतर जेव्हा ही कॅन्डल आली, या कॅन्डल नंतर चेंज ऑफ कॅरेक्टर दिसले. ठीक आहे, या कॅरेक्टर नंतर चेंज ऑफ कॅरेक्टर दिसलं आहे. मी या कॅन्डलला एंट्री घेतली. ठीक, बरेच जण रिटेस्टसाठी वाट बघतात जसं इथे, पण हे किती येईल याचा अंदाज मी तरी लावू शकत नाही. म्हणून मी इथे एंट्री घेतली. माझा स्टॉप लॉस मी इथे ठेवला. मी तुम्हाला ट्रेंडचा स्क्रीनशॉट पण दाखवतो. आता टार्गेट हा माझा असणार इथे. मार्केट चालू आहे, तुम्ही लाईव्ह बघू शकता. हे रेकॉर्डेड मार्केट नाहीये. ही एंट्री मी इथे घेतली. टार्गेट माझा इथे, स्टॉप लॉस माझा इथे. किती होतोय बघा, 1:1 होतोय, 1:1 होतोय. ठीक, आता जसा याचा हाय तोडलाय मार्केटने, चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही जर शिकले तुम्हाला कसलीच गरज पडत नाही. त्याचा हाय ब्रेक केला, कन्फर्म झालं की मार्केट वरती चाललंय. तुम्हाला मी ट्रेडिंग माझा जे घेतले मी ट्रेड ते तुम्हाला दाखवतो. आता मार्केट वर जाते म्हणून ठीक आहे, पण रिव्हर्स प्लॅन आपण कसा करणार? जेव्हा मार्केट रेजिस्टन्सची लिक्विडिटी घेतं आणि त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर निगेटिव्ह देतं. आता चेंज ऑफ कॅरेक्टर मी तुम्हाला दाखवलं. चेंज ऑफ कॅरेक्टर जेव्हा निगेटिव्ह देतं तेव्हा तुम्ही पुढचा विचार करू शकता. खालच्या लेवलपर्यंत तुमचा टार्गेट असेल 1:2 मिनिमम घेतला तरी चालेल. स्टॉप लॉस शिवाय जर मार्केट रेंजमध्ये अडकलं आहे, दोन्ही साईडला फॉल्स ब्रेकआउट दाखवतात, चेंज ऑफ कॅरेक्टर स्पष्ट दिसत नाहीये, ट्रेड करू नका. लक्षात ठेवा, चांगला ट्रेड म्हणजे प्रत्येक वेळी ट्रेड घेणं नाही, योग्य सेटअपची वाट पाहणं. योग्य सेटअपची वाट पाहणं हे ट्रेडरचं एक सर्वात मोठं लक्षण आहे. तर तुम्ही योग्य सेटअपची वाट बघितली, सेटअपवरच ट्रेड केला, मार्केट तुम्हाला नक्कीच रिटर्न देणार. नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये 90% फेल होण्याचं कारण हेच आहे, त्यांच्याकडे पेशन्स नाहीये, विदाउट पेशन्स ट्रेड करताय. जर मार्केट सपोर्टवर लिक्विडिटी स्वीप करून रिव्हर्स झालं, त्यानंतर 5 मिनिट चार्टवर चेंज ऑफ कॅरेक्टर दिसला आणि हायर हाय तयार झाला तर कॉल बाय करू शकतो. स्टॉप लॉस आपला मागच्या स्विंग लोचा असणार आणि रिस्क टू रिवॉर्ड 1:2 आपण घेऊ शकतो. जसंच तुम्हाला सांगितलं. आता ही 3 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर इथे दिसलंय. चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही जर बघितलंय, चेंज ऑफ कॅरेक्टर इथे दिसलंय. त्याच्यानंतर मी एंट्री केली. 1:2 टार्गेट मी घेऊ शकतो. मिनिमम मागचा हाय तर आपण घेऊच शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्याही अशाच प्रकारचे लाईव्ह मार्केट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. धन्यवाद, आभारी आहे.